गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग फ्रॉम मुन्नार. आज आपला मुन्नारमधील दुसरा दिवस आहे आणि आज आपण मुन्नारमध्ये 4 ते 5 डेस्टिनेशन्स एक्सप्लोर करणार आहोत. सो गाईज, स्टे ट्यून. सो गाईज, आपण आता निघालेलो आहोत. पॉईंटला गेल्यावर मी त्या डेस्टिनेशनची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन. आपण क्लाउडडेल रिसॉर्टपासून 22 किलोमीटरवर दूरवर असलेले एराविकुलम नॅशनल पार्क पाहण्यास निघालेलो आहोत. कौन सी गाड़ी? उस जो भी किसी में भी चलिए, क्या है प्रॉब्लम? अपनी गाड़ी है. आपण एराविकुलम नॅशनल पार्क येथे पोहोचण्यापूर्वी त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान हे भारतातील केरळ राज्यातील इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यामधील पश्चिम घाटाच्या बाजूने 97 किलोमीटर वर्ग म्हणजे 37 चौरस मीटर या ठिकाणी असलेले राष्ट्रीय उद्यान आहे. या नॅशनल पार्कचा आपण इतिहास पाहिला तर 1971 पूर्वी हे क्षेत्र कानन देवन हिल्स प्रोड्यूस कंपनीद्वारे संरक्षित क्षेत्र म्हणून व्यवस्थापन पाहिले जात होते. 1971 नंतर केरळ सरकारचे नियंत्रण या ठिकाणी आले. कानन देवन हिल्स रिझम्पशन ऑफ लँड ॲक्ट 1971 नुसार केरळ सरकार या ठिकाणी नियंत्रण आणि व्यवस्थापन पाहत आहे. सन 1975 मध्ये राजमाला वन्यजीव अभयारण्य निलगिरी थार म्हणजे जंगली बकरीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी घोषित केले आणि 1978 मध्ये हे राष्ट्रीय उद्यान बनले. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान हे केरळ वन आणि वन्यजीव विभाग, मुन्नार वन्यजीव विभागातर्फे प्रशासित केले जाते. राजमाला ब्रिज, एराविकुलम नॅशनल पार्क मध्ये आपण एंट्री करत आहोत. आपण आज तिकिटासाठी लाईन लागलेली दिसते मोठी. एराविकुलम नॅशनल पार्कपासून मुन्नार, पलानी, थेनी, कोटामंगलम आणि आदिमाली ही शहरे जवळ आहेत. एराविकुलम नॅशनल पार्कचे हे पार्किंग आहे. बरंचसं मोठं पार्किंग आहे. संपूर्ण चहाचे मळे दिसत आहेत. केरळचं वैभव काय असेल तर हे चहाचे मळेच. एराविकुलम नॅशनल पार्क येथे आपण आलेलो आहोत मित्रांनो. पर हेड 500 रुपये तिकीट आहे आणि आपल्याला वाईल्ड लाईफ सँच्युरी, केरला फॉरेस्ट, आपण आतमध्ये केरला फॉरेस्ट एक्सप्लोर करणार आहोत थोड्याच वेळात. सो गाईज, एराविकुलम नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सँच्युरी. पर हेड 500 रुपये तिकीट आहे. बसने आपल्याला त्या आतमध्ये फॉरेस्टमध्ये घेऊन जाणार आणि फॉरेस्ट आपण त्या बसमधून एक्सप्लोर करणार आहोत. आय डोंट नो, खरं जीप पाहिजे होता. जीप असत्या तर मजा आली असती. सो गाइस, देखते क्या होता है.
चहाचे मळे मागं दिसत आहेत मस्त. ते चॉकलेट कॉफी कोको आहे का? कोको आपल्यात नाही. केरळ राज्यातील मथिकॅन शोला राष्ट्रीय उद्यान, अनामुडी शोला राष्ट्रीय उद्यान तसेच पबडम शोला राष्ट्रीय उद्यान आणि चिन्नार वन्यजीव अभयारण्य, कुरुंजीमाला अभयारण्य हे देखील केरळ वन आणि वन्यजीव विभागामार्फत प्रशासित केले जाते. एराविकुलम नॅशनल पार्क वाईल्ड लाईफ सँच्युरी डिव्हिजन मुन्नार. थोड्याच वेळात आपण मुन्नारच्या जंगलात तिकीट चालणार. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. क्या नज़र है, खिड़की उघड. एक नंबर नज़र है. बोलो. हाईएस्ट पीक इन साउथ इंडिया, अनामुडी. अनामुडी. ओके. एराविकुलम नॅशनल पार्क. चहाचे मळे आणि साऊथ इंडियाचं हायेस्ट पीक. ही शेजारची जी शेजारचा जो माउंटन आहे साऊथ इंडियाचा हायेस्ट पीक म्हणून ओळखला. This mountain name is this mountain name in Rajamala. राजमला. Rajamala. ओके. Yeah. फुल फॉर्म ऑफ स्टोन फॉर्मेशन ही है. पूरा 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 स्टोन है. This forest name in Shola forest. सोना पारस. Yeah, Shola means evergreen. एव्हरग्रीन. Evergreen. Full anytime full inside AC. Naturally AC. ओके. National Park total area 97 square kilometers area. 97 7 square kilometer. स्क्वेअर किलोमीटर एरिया. Visitors allowed only 1.5 square kilometer. ओके. Here all animal, elephant, tiger, leopard, wild dog, sambar, they are all animal. ऑल अनिमल. But wild animal sometimes Wild see animal. them. Here one type of mountain goat see them. ओके. Original name in Nilgiri Thar. निलगिरी पार्क. Nilgiri Thar. ओके. सुंदर असा हा निसर्ग मुन्नार येथील वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्क. हाँ. Trekking area. हाँ. Trekking is tourism is not available. ओके. Only department staff only. ओके. The another side is some more campsite. अच्छा. Inside camping there. Another people not coming inside. ऑल राईट.
फॉरेस्ट चेक Post, पोस्ट राजमाला. Rajamala check post. The other side, 2 estate workers staying, and tribal settlement is there. ऑल राईट. Yeah, all people here one checking. Then our jeep. Yeah. या उद्यानामध्ये अनामोडी नावाचा पर्वत हा 26 ते 95 मीटर उंचीचा असून हा पर्वत दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखला जातो. या उद्यानाच्या पश्चिमेला पेरियार नदीच्या उपनद्या व पूर्वेला कावेरी नदीच्या उपनद्या वाहतात. या उद्यानाच्या उत्तर पश्चिमेस पुयमकुट्टी व इदमलयार ही घनदाट जंगले आहेत. लक्कोम वॉटरफॉल याच प्रदेशात आहे. या उद्यानाच्या मुख्य भागामध्ये 200 मीटरच्या पायाभूत उंचीसह टेकडी पठारावर उंच गवताळ प्रदेशाचा समावेश आहे. This waterfalls name in Rajamalai waterfalls. But raining season only June, July, August, September. Water coming. राजमाला वॉटरफॉल. The raining is June, July, रेनी August. सीजन फुल Full water. Sometime road closing. Here height in 6,500 feet in the height. 6,000. 500 feet in the height. Today only park. Yesterday morning park closing. ओके. 2 month park closing. 2 months? Yeah, 2 months. Nilgiri Tar breeding season. अच्छा. 2 month closing. April 1st only opening. Today only park. ओके. अरे वाह, क्या बात. इको टूरिज्म. वन किलोमीटर वॉकिंग. You can hear any bus. ओके. एराविकुलम नॅशनल वाइल्ड लाइफ सेंचुरी. National Park rules: all plants and animals are protected in the national park. Use dustbins to avoid. So rules: say no to plastic. Aravalkulam National Park, Munnar Wildlife Divisions, Kerala Forest and Wildlife Department. Plastic prohibited. Littering prohibited. Breach of law may attract punishment in the accordance with the Wildlife Protection Act 1972. Yes, ऐसा तो होना ही चाहिए. आता आपल्याला जवळजवळ 1 किलोमीटर वर आपल्याला ह्या हिल्स वर जायचं आहे, चढायचं आहे. जवळजवळ 1 किलोमीटर एरिया आहे आणि ह्या मागच्या बाजूला जो डोंगर दिसतोय तो आपल्याला पूर्णपणे वर जाऊन कळेल. वरून जो दिसणारा निसर्ग असेल तो अतिशय सुंदर आणि भारी असेल. आम्ही 12-15 जण बसतो म्हणा. या उद्यानात सस्तन प्राण्यांच्या 26 प्रजाती, तसेच पक्ष्यांच्या 132 प्रजाती, फुलपाखरांच्या 101 प्रजाती आणि 19 उभयचर प्राण्यांची नोंद केलेली आहे. बेडकाच्या नवीन प्रजाती या ठिकाणी सापडल्या आहेत. या उद्यानामध्ये जंगली बकरी म्हणजेच निलगिरी थार याची संख्या जास्त प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर
चितळ, निलगिरी लंगूर, सिंह पुच्छ मकाक, रानडुक्कर, सांबर, जंगली शिकारी कुत्रे, गोल्डन डॉकल्स, भारतीय बिबट्या व बंगला वाघ येथे आढळून येतात. साधारण 1 किलोमीटर वॉक करून आपल्याला इथला एरिया एक्सप्लोर करायचा आहे. मागच्या बाजूला तुम्ही जो बघताय हा पूर्णपणे चहाचे मळेच दिसतात. लांब लांबपर्यंत जर तुमची नजर जर जात असेल तिथपर्यंत आपल्याला चहाचे मळे दिसून येत आहेत. Toilets? Good. I haven't used too many. Cleanliness and good. Local people complain करत होते ना की आपण भेटत नाही. खाली आपल्याला तिथं विलेज दिसतंय आणि ते नागमोडी वळण, त्याच्या बरोबरीने चहाचे मळे आणि वर ते डेन्स फॉरेस्ट आणि हे सगळं हिलरी घाट सेक्शन्स. अफलातून निसर्ग एक नंबर आहे. स्वर्गाला काय करतात. केरळ ही गॉड्स ओन सिटी. त्यातल्या त्यात मुन्नार येथील एराविकुलम नॅशनल पार्क मस्तच आहे. 500 रुपये पर हेड आहे पण दॅट इज ओके. तुम्हाला इथला निसर्ग संपूर्णपणे एक्सप्लोर करता येतो. वरचे जे क्लाउड्स एक नंबर दिसत आहे. वन रॉक फॉर्मेशन असंच इथं टेकडी आहे. नाही ते दगड बघितला होता, आता खरा दगड बघायचा खालदाची बघ. ओनली नेचर. संपूर्ण हा परिसर म्हणजे एका स्वर्गाहुनी सुंदर. आपल्याला एक आता हे काय म्हणजे काय म्हणता येईल. निलगिरी थार याचं नाव आहे. निलगिरी थार. ह्याचे घारे डोळे आहेत यार. आपण आता बघितलेलं ते निलगिरी थार, निलगिरी ट्रॅक्स हॅलो क्रूज इव्हॅल्युशन. म्हणजे हे जास्त हित आहेत. हे प्राणी आता आपण शूट केलं मग अशी तो निलगिरी थार म्हणून त्याला ओळखलं जातं. जस्ट आपण शूट केला आता. तर आपण तर बघाशी जंगली बकरी म्हणजे निलगिरी थार एक्सप्लोर केलेली आहे. आणि हा दक्षिण भारतातील सर्वात हायेस्ट पीक ह्या माउंटनला ओळखलं जातं. सो मागचा निसर्ग तर अफलातूनच आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. मगाशी सुद्धा मी शूट केला होता, आत्ता देखील बघा.
अप्रतिम निसर्ग, तोडच नाही. एक नंबर नजारा आहे. फॉरेनर्स जास्त इथं आपल्याला दिसून येतील. आणि हे निलगिरी थार बिंदासपणे फिरतायत. माणसं आलेले आहेत, त्यांना आपली भीती वाटत नाही आहे. थोडक्यात माणसाची भीती वाटत नाही, बिंदास्त आहेत. हे फक्त ह्या ठिकाणीच तुम्हाला दिसून येते.